सरकारकडनं एमपीएससी संदर्भात घेतलेल्या निर्णयासंदर्भात आक्षेप जो आहे तो कुठेतरी ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्याकडनं व्यक्त करण्यात आला आहे। काय नेमका सगळा हा मुद्दा आहे आपण त्यांच्याकडनं हे जाणून घेणार आहोत। एमपीएससी संदर्भात काही आक्षेप जो आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकूणच मराठा आरक्षण असेल किंवा मग ईडब्ल्यूएस संदर्भातलं मिळणारं एकूण जे आरक्षण असेल त्यामध्ये कुठेतरी गैरवापर होतोय का असं देखील प्रश्न निर्माण होतात। आपल्यासोबत गुणरत्न सदावर्ते आपण त्यांच्याशी बातचीत करूया। तर नेमका आक्षेप काय आहे तुमचा? कुठेतरी तुम्ही म्हणताय गुणवंतांची होळी ही सरकार करतंय। माझं म्हणणं असं आहे की लोकसेवा आयोग जो आहे ज्याला आपण एमपीएससी म्हणतो त्यांच्या नाकर्तेपणामुळं त्यांच्या एकूण कार्यप्रणालीमुळं आज गरिबांचं ईडब्ल्यूएस जे आरक्षण आहे जे भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी दिलेलं आहे त्या गरिबांच्या आरक्षित जागांवर दुसरं कोणी डल्ला मारू शकत नाही आणि त्या जागा मिळवण्यासाठी गरिबीच्या आरक्षणाच्या दुसऱ्या आरक्षणाचे लाभधारक नसले पाहिजेत ही प्रमुख अट असताना तुम्हाला सांगतो लोकसेवा आयोगाने कडक शब्दामध्ये सांगायला हवं होतं की ईडब्ल्यूएसच्या आरक्षणाला जे दुसऱ्या वर्गामध्ये आरक्षणाचे लाभधारी ठरतात ते कुणीही इकडे अर्ज करू नये। परंतु तशा प्रकारची कडक भूमिका न ठेवता एका बाजूला एसईबीसीचं आरक्षण घेऊ शकता मराठ्यांनो म्हणून विंडो ओपन केला, त्याच्यात अर्ज करू शकतात म्हणून मोकळीक दिली। दुसऱ्या बाजूला ईडब्ल्यूएस मधून म्हणजे जी नावं काढायला पाहिजेत होती ती काढली नाही आणि त्याच्यामुळे झालंय काय, जो खरा ईडब्ल्यूएसचा जो विद्यार्थी आहे जो गरीबातला आर्थिकदृष्ट्या मागास आहे त्याच्यावर अन्याय झाला। खऱ्या गुणवंतांची जी आहे आज होळी करायला निघाले की काय लोकसेवा आयोग, असा महत्त्वाचा मुद्दा आज आम्ही राज्य शासनाकडे उपस्थित करत आहोत। राज्य सरकारने याच्यात लक्ष घातलं पाहिजे कारण या देशातला या राज्यातला ब्राह्मण हा नागरिक नाही आहे का, या देशाचा वैश्य नागरिक नाही का, ह्या देशातला जो कोणी आरक्षणाच्या कक्षेबाहेर आहे तो नागरिक नाही आहे का? जर मराठा म्हणून जर तुम्ही विचार करत असाल तर मराठ्यांमध्ये एसईबीसी मराठा म्हणून तुम्ही आरक्षण दिलं ते तुम्ही काढलेलं नाही, ते तसंच ठेवलंय तुम्ही। त्याचबरोबर तुम्ही ईडब्ल्यूएस मध्ये आरक्षणामध्ये अर्ज भरलेत तशी काही संख्या 1-2 नाही, म्हणजे मला जी माहिती मिळते विद्यार्थ्यांकडून 40 ते 50 हजार लोकांनी ते अर्ज भरलेत। त्याचबरोबर जरंग्याच्या गोडव्यातले काही लोक आहेत त्याच्यात भरल्या गेलेत, म्हणजे 3-3 आरक्षण एका बाजूला आणि गरिबांसाठीचं जे आरक्षित जागा आहेत गरिबातल्या आर्थिक मागासल्यांच्या त्या जागांवर सुद्धा डल्ला। ह्या सगळ्या गोष्टी जर म्हणजे लोकसेवा आयोगाच्या एकूण घाणेरड्या कार्यप्रणालीमुळे जर होत असेल आणि लोकसेवा आयोगामधला गलिच्छ राजकारण आहे का असा माझा प्रश्न आहे। कारण उद्धव ठाकरेशी संबंधित त्यांच्या पक्षाशी संबंधित एक आमदार आहेत, त्यांच्या कोणी कुटुंबीय महिला कोण आहेत त्या तिथे मोठ्या पदावर आहेत, मग त्यांनी जाणून बुजून विद्यार्थ्यांमध्ये आक्रमकता यावी म्हणून हे सगळं चालवलंय का? ह्या सगळ्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे आणि खुल्या वर्गातील जे गरिबांसाठीच्या जागा आहेत ईडब्ल्यूएसच्या त्या जागा खुल्या वर्गातील गरिबांनाच मिळाल्या पाहिजेत। अन्यथा उद्या दुसरा कोणी येऊन म्हणेल की मी जरी अमुक वर्गातला असलो आरक्षणातल्या तरी मी ते घेणार नाही पण मला गरिबी रेषेचं द्यायला पाहिजे। कारण सुप्रीम कोर्टानं स्पष्ट सांगितलंय गरिबी रेषेचं आरक्षण हे खुल्या वर्गातील गरिबांनाच मिळेल ज्यांना आरक्षणाचा लाभ मिळत नाही। एकूण या संदर्भात काही आवाज तुम्ही उचलणार आहात सरकारशी किंवा मग एमपीएससी या संदर्भात बोलणी करणार? विविध सामाजिक संघटना असतील, विद्यार्थी संघटना असतील, अभ्यास करणारे रात्रंदिवस विद्यार्थी असतील ईडब्ल्यूएसचे, ते कालपासून माझ्या म्हणजे वारंवार मला फोनवर संपर्कात आहेत। आज मी ट्विट करून एमपीएससीला आणि त्यांच्या लक्षात आणून दिले, राज्य सरकारच्या लक्षात आणून दिले, आज आमच्या गुणवंतांची होळी नका करू। आमचे गुणवंत या म्हणजे खूप कठीण याच्यातून कष्ट करत त्यांचे कुटुंब त्या विद्यार्थ्यांना शिकवत आहेत म्हणून गरिबी रेषेचं रिझर्वेशन आहे याचा हे राखला पाहिजे, मान राखला पाहिजे। केवळ मोठ्या जात समूहातले मोठे जास्तीचे आमदार आहेत आणि त्या आमदारांचं मन दुखावेल, त्या कुणीतरी मराठा समाजातले बलाढ्य लोक आहेत उद्या नाराज होतील म्हणून आमच्या म्हणजे जे गरिबी रेषेचं आरक्षण आहे आमच्या खुल्या वर्गातल्या विद्यार्थ्यांवर अन्याय करू नका सरकार। आज मी तुम्हाला खरोखर सांगतो
एमपीएससीच्या नावानं आज मी बोंब मारून सांगतो सरकार बो 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 बो, कारण एमपीएससीच्या नावानं बोंब याच्यासाठी मारली की एमपीएससी तुमचं डोकं ताळ्यावर येऊ द्या आणि तुम्ही परत विंडो ओपन करा आणि स्पष्टपणे तुम्ही हे काढलं पाहिजे परिपत्रक की जे जे कोणी एसईबीसीचे लाभधारक मराठा विद्यार्थी आहेत त्यांनी ईडब्ल्यूएस मध्ये जर फॉर्म भरले असतील तर ते त्यांनी स्वतःचे अर्ज विड्रॉल करावेत आणि त्यांनी एसईबीसी मध्ये जावेत. त्याचं कारण सांगतो, जे मेरिट म्हणजे 100च्या खाली असायला पाहिजे ईडब्ल्यूएसचं ते 117 पर्यंत गेलं. सांगायचं तात्पर्य की पूर्ण एक मोठा 33% लोकसंख्या असलेला वर्ग जे आहे ईडब्ल्यूएस मध्ये येऊन बसला. लक्षात घ्या, एका 10 सीटच्या जागेवर जर दुसरे 50,000 लोक येऊन बसतील तर ते कसं होणार आहे? कारण 10 सीट या छोट्या सीट्स का ठेवण्यात आल्या तर गरिबांमधले जे गुणवंत आहेत त्यांना आरक्षण मिळावं ह्याच्यासाठीचं. त्याच्यामुळे सरकारने आता मध्यस्थी केली पाहिजे आणि न्याय दिला पाहिजे. एक दुसरा प्रश्न सध्याला निर्माण होताना आपल्याला दिसतो आहे. कुठेतरी हलाल सर्टिफिकेशनला मल्हार सर्टिफिकेशननी प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न आपल्याला होताना दिसतो आहे. नितेश राणे यांच्याकडनं देखील या संदर्भात पुढाकार घेतला गेलाय. कशा प्रकारे बघताय या सगळ्याकडे तुम्ही? पहा, तुम्हाला मला सांगायचं आहे की सन्माननीय मंत्री नितेशजी राणे यांनी जो मुद्दा उपस्थित केला आहे तो रास्त आहे. ते ह्याच्यासाठी रास्त आहे की एखाद्या विशिष्ट अल्पसंख्याक मुसलमान आहोत आम्ही आणि आम्हीच फक्त मटण विक्रीचा व्यवसाय करू शकतो असं कुणी म्हणू शकत नाही आणि असं म्हणलं जाऊ दिलं जाणार नाही. त्याचं कारण असं आहे, जर आपण एका 5,000 लोकसंख्येच्या लोकवस्तीचा जर विचार केला आणि तिथं 10 बकऱ्यांचं जर मांस हे होत असेल, वर्षाकाठी 1 कोटी रुपये 10% नफा होतो. आत्ता सद्यस्थित जी दुकानं आहेत मटनची, त्या दुकानं किती लोकांनी लायसन्स घेतलेले आहेत सांगा? ज्या अल्पसंख्याक मुस्लिमांचं म्हणणं नाही, परंतु ते मुस्लिमांचेच आहेत. किती टक्के लोकांनी, किती टक्के लोक त्याच्यातले नियम पाळतात? किती टक्के लोक माननीय गुजरात उच्च न्यायालयाचा निकाल आहे, मुंबई उच्च न्यायालयाचे सुद्धा काही मार्गदर्शक तत्व आहेत, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे, त्याच्यावर किती टक्के लोक आज मटन शॉपवाले लक्ष देतात? 1 कोटी रुपये एक मटन शॉपवाला वर्षाला कमवतो. किती टक्के लोक इन्कम टॅक्स भरतायत? मुस्लिम आहेत म्हणून ही टीका नाही, तर वस्तुस्थिती म्हणून. कुणी मुस्लिम पुढाऱ्यानं समोर येऊन दाखवावं की इतके टक्के मुसलमानाचे जे दुकान आहेत मटनचे ते लोक टॅक्स भरतात. ह्याचा थेट परिणाम जीडीपीवर होतो. हा पैसा ब्लॅकमध्ये रोटेट होतो. ह्या सगळ्या गोष्टी वस्तुनिष्ठी म्हणजे सत्य परिस्थितीतल्या आहेत. आणि त्याचबरोबर मला हे म्हणायचं आहे की सरकारने आता जातीवर आधारित म्हणजे एका समाजाची म्हणजे मुसलमानांचीच म्हणजे मटणाचे शॉप असावेत हा आग्रह आता सोडला पाहिजे. आणि सरकारने लक्षात घेतलं पाहिजे की मुसलमानांचा तो आग्रहावर आता कुठेतरी सर्व अंकश त्यांचीच मक्तेदारी आहे हे असं न होऊ देता मटन शॉप जिथे जिथे हिंदू लोक असतील किंवा इतर धर्मीय लोक असतील मुसलमान व्यतिरिक्त त्यांना सुद्धा इंडस्ट्रीज डिपार्टमेंटनी खास करून उदय सामंतांच्या विभागाने या उद्योगाला सुद्धा उद्योगाचा लघु उद्योगाचा दर्जा देऊन आणि त्या बाबतीमध्ये सबसिडीज उभ्या करून जे आहेत हिंदू असतील किंवा इतर धर्मीय असतील त्यांना मटन शॉपवर सबसिडीज आणि त्याचा फायदा हे होईल की पैसा जो आहे इन्कम टॅक्सला जाईल. म्हणजे आज 1 कोटी रुपयाचं जर उत्पन्न असेल तर 35 लाख रुपये सरकारला मिळतील. म्हणजे एकूण तुम्ही विचार करा किती हजार मटन शॉप असतील राज्यामध्ये. एका गावात म्हणजे 5,000 वस्तीचं एक गाव तर हजारो करोड रुपये जे आहे राज्य शासनाला मिळतील जे आज मिळत नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्यामुळं सरकारनं बेकायदेशीर मटन शॉपवर कुलूप लावला पाहिजे. नव्यानं उद्योग धोरण आखलं पाहिजे. नव्यानं उद्योग धोरण आखून स्पष्टपणे त्या धोरणामध्ये अर्ज मागून जागा उपलब्ध करून द्याव्यात. हिंदू असतील, धनगर भाऊ असतील किंवा जे कोणी भाऊ जे उच्च म्हणजे हा उद्योग करू इच्छितात म्हणजे शीख समाजातील भाऊ असतील, इतर धर्मीय भाऊ असतील, सगळ्यांना सबसिडी आणि म्हणजे व्यवस्था उपलब्ध करून द्यावी. आणि हा मोठा राज्य सरकारला जो निधी मिळणार आहे, जो रेव्हेन्यू जनरेट होणार आहे, ह्या रेव्हेन्यूच्या बाबतीमध्ये ह्या अधिवेशनामध्ये विचार करावा. आणि बेकायदेशीर मटणाची दुकानं जी हायजिनिक सुद्धा नाही आहेत हे मी म्हणत नाही आहे,
सुप्रीम कोर्टच्या एका रेफरन्समध्ये आलंय. ते नुसतं सुप्रीम कोर्ट म्हणत नाहीये, आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेल्या चर्चेमध्ये आलंय. हे सगळे पुरावे आहेत आणि हे पुरावे लक्षात घेता नितीश राणे साहेबांनी जे काही त्यांनी नितीशजींनी जे काही मुद्दे मांडलेत ते फार महत्त्वाचे आहेत. हा, त्याच्यामध्ये एखाद्या समाजाच्या प्रती, एखाद्या आपल्या आदर्शाच्या प्रती, एखाद्या देवाच्या प्रती नाव ठेवण्याऐवजी नाव दुसरंही ठेवता येईल. परंतु नितीश राणेंचा उद्देश जो आहे तो योग्य आहे, देशहिताचा आहे, राज्यहिताचा आहे आणि सर्व धर्मियांच्या हिताचा आहे असं मला वाटतंय. धन्यवाद बातचीत केल्याबद्दल. नक्कीच तर एकूण पाहायचं तर एमपीएससी संदर्भात एमपीएससीनी जो काही सध्याला गोंधळ घातला असा आरोप सध्याला आपल्याला गुणरत्न सदावर्ते करताना पाहायला मिळत आहे, तो कुठेतरी सरकारनं आणि एमपीएससीनं स्वतः येत सोडवावा अशा प्रकारची मागणी ते करून दाखवताना बोलून दाखवत आहेत. कॅमेरामॅन हेमंत कदम, अभिषेक मोठाळ, एबीपी माझा मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.